केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा, 1,18,000ची रोकड लुटली. क्रीडा व राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर पिस्टलधारी दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची घटना गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांनी या घटनेत तब्बल 1,18,000ची रोकड लुटली असून मोबाईलही लांबवले आहे. दरम्यान शिरपूर तालुक्यातही नुकताच अशाच पद्धतीने दरोडा घालण्यात आल्याने संशयित एकच असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुक्ताई नगरातील रक्षा ऑटो फ्युएल्स या केंद्रीय रक्षा मंत्री खडसे यांच्या पेट्रोल पंपावर गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास 2 दुचाकीवरून आलेल्या 5 दरोडेखोरांनी हिंदी व मराठी भाषेत संवाद साधून 2 कर्मचाऱ्यांना गावठी कट्टा दाखवत 1,18,000ची रोकड व मोबाईल हिसकावत पळ काढला. यावेळी पेट्रोल पंपावरील प्रकाश माळी व दीपक खोसे या 2 कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. तसेच पंपावरील कार्यालयातील संगणक, कम्प्युटर, प्रिंटर, सीसीटीव्ही आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तोडफोड करण्यात आली. आरोपी रेकॉर्डवरील संशयित असल्याचा अंदाज आहे. मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी तोडफोड व रोकड घेऊन बोहरटीच्या दिशेने पळ काढल्याची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक आशिष कुमार अडसूड यांनी तत्काळ त्या दिशेने पोलीस पथके रवाना केली. मात्र चोरटे गवसले नाहीत. किती लोक होते? 5 लोक. कोणत्या गाड्या होत्या? त्या गाड्या काही पाहिले मी इकडे मध्ये होत्या. आणि हे तोडफोड त्यांनीच केली का? मग तुमच्या समोर? माझ्या समोर केली. तुम्हाला मारले? आणि काय बंदूक लावली होती की काय? बंदुका होत्या. किती लोकांजवळ बंदुका होत्या? 2 लोकांकडे. तुम्हाला लागलाय कुठे? पोटावर मार लागला. जेल भरत होता. मग हे भाऊ मध्ये होते, पका भाऊ गाडीवाला एक मग गाडी आडी लागल्या, डायरेक्ट मध्ये घेतली. मग आमच्या डोक्यावरून ते बंदुका ठेवल्या ना, कॅश द्या ते तोडफोड केली. किती बंदुका होत्या? 2 ते 3 होत्या. लोक किती होते? 5 लोक. काय नाव तुमचं? दिलीप खोसे. दिलीप खोसे. आणि आपले माळी, प्रकाश माळी.